नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रचना शारीर पेपर 2 चे एक्सपेक्टेड MCQ बघणार जे आपल्या पेपरमध्ये येऊ शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिला MCQ काय सांगतात, लेंथ ऑफ द थर्ड पार्ट ऑफ द ड्युडेनम मीन्स किती असं 10 सेंटीमीटर असते. नंतरचा पाहत आहोत जोडियामेला, यामध्ये काय सांगितले की आपल्याला दिलं मूत्र हे जे अंजली पाहिजे. आता मूत्राची जे किती प्रमाण असतं ते सांगितले. मूत्राचं प्रमाण दिलं आपल्याला किती 4 अंजली असतं. त्यानंतर शुक्राचं प्रमाण असतं आपल्याला अर्धा अंजली. त्यानंतर रसचं प्रमाण असतं 9 अंजली आणि जलचं असतं 10 अंजली. अशा प्रकारे उत्तर होते. असं ऑप्शन आपल्याला कुठं पाहायला मिळतं, दुसऱ्यात पाहायला मिळतं, ऑप्शन ए मध्ये पाहायला मिळतं. नंतर पाहायला घेतो आपण तिसरा MCQ काय, वाघभाट आचार्याने डॅश मर्म प्रकार का वर्णन केलं. तर कोणतं धमनी वर्माचं हे वर्णन केलंय. त्यानंतर सुश्रुतनुसार शिरा की संख्या 700. त्यानंतर सद्वहन का कार्य कोणसी धमनी करते, तर काय ऊर्ध्वांग. त्यानंतर काय म्हटलं, स्त्रियों में बहिर्मुख स्रोतस की संख्या किती होती, तर किती असलं 12 असतात. त्यानंतर सुश्रुतनुसार प्राण व स्रोतस का मूलस्थान आहे, तर काय हृदय व रक्तवाहिनी धमन्या. त्यानंतर बघतो पुढचं MCQ, द वेट ऑफ द हार्ट इन द मेल, तर किती असतं 300 ग्राम असतं. त्यानंतर द डायडॅश चेंबर ऑफ द हार्ट कंटेन द इन्फंडिबुलम, तर काय असतं राईट व्हेंट्रिकलमध्ये असतं. त्यानंतर विच पार्ट ऑफ द लास्ट टर्मिनल डिव्हिजन ऑफ ब्रॉन्कियस, तर काय असतं रेस्पिरेटरी. त्यानंतर काय बघतो आपण की क्रिकोथायरॉइड कार्टिलेज ऑफ लॅरेंक्स इज सप्लाइड बाय, तर काय सप्लाइड असतो एक्सटर्नल लॅरेंजियल नर्व असतो. त्यानंतर बघतोय पल्मोनरी प्ल्युरा इज सप्लाइड बाय, पल्मोनरी जी प्ल्युर आहे ती सप्लाइड कोणी होती, तर काय ब्रोंकियल आर्टरी. त्यानंतर बघतोय कॉमन कॉनजेनायटल कंडिशन ऑफ किडनी इज, तर काय असते पॉलिसिस्टिक किडनी असते. कॉमन कॉनजेनायटल कंडिशन ऑफ किडनी कोणती असते, तर पॉलिसिस्टिक किडनी असते. त्यानंतर बघतो आपण दिस आर द साईट ऑफ द कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द युरेटर एक्सेप्ट, कुठे एक्सेप्ट म्हटलंय, तर काय ॲट द इस्चियल स्पाईनमध्ये. त्यानंतर सांगितलं विच इज द नॉर्मल पोझिशन ऑफ युटरस, तर काय असते अँटीवर्टेड. त्यानंतर सांगितलं शरीर के सर्व संधि स्थानों में डैश कला की उपस्थिति होती है, तर काय असते श्लेष्मधरा. त्यानंतर आयुर्वेद में कुल डैश इंद्रिय का वर्णन किया गया, तर किती असतं 11. त्यानंतर त्वचा में मुख्यतः डैश दोष की उपस्थिती होती, तर काय असते त्वचा में डैश मुख्यतः दोष की उपस्थिती होती, तर ती कोणता असतो प्राजक्पित्त असतो. त्यानंतर पुढे बघतोय आपण 19 MCQ, नॅसोल लॅक्रायमल डक्ट ओपन इंटू काय इन्फिरियर मेटस. त्यानंतर फंक्शन ऑफ द सेन्सरी पॅथवे, तर काय ऑल ऑफ दिस सांगितलं. त्यामध्ये सेन्सरी रिसेप्शन असेल, ट्रान्सडक्शन असेल, त्यानंतर ट्रान्समिशन, हे सगळे कार्य, त्यामुळे ऑल ऑफ दिस त्याचं उत्तर होईल. त्यानंतर पुढचं MCQ बघतोय आपण, त्यामध्ये विच आर्टरी इज नॉट इनसाइड द पॅरोटाइड ग्लँड, तर कोणती आर्टरी नाही, तर काय इंटरनल कॅरोटाइड आर्टरी. त्यानंतर सुश्रुतनुसार प्राकृत नासा प्रमाण डॅश अंगुल होत आहे, तर किती असतं 4 असतो. त्यानंतर नाभी डॅश प्रकार का मर्म आहे, तर काय सिरा मर्म आहे. त्यानंतर सरनाथ सिराह. त्यानंतर शरीर में तिरेक जाने वाली धमनियों की संख्या होती, तर किती असतं 4 असतात. त्यानंतर शरीर में कुल स्रोत संख्या चरक के अनुसार डॅश होती, तर किती असतं 13 असतात. त्यानंतर सुश्रुत के अनुसार शुक्र स्रोतस का मूल स्थान काय स्तन एवं वृषण आहे. त्यानंतर राईट कॉर्नरी आर्टरी अरायजेस फ्रॉम विच सायनस, तर काय आर्टिरियर आवर्टिक सायनस. त्यानंतर काय म्हटलं स्ट्रक्चर ऑफ द कवरिंग द हार्ट आर, द स्ट्रक्चर कवरिंग द हार्ट आर, काय असतं स्ट्रक्चर कोणकोणते असते कवरिंग हार्टचे, तर फायब्रस पेरिकार्डियम असतो, परायटल लेअर ऑफ सिरियस पेरिकार्डियम असतो. त्यानंतर पेरिकार्डियल कॅव्हिटी असते, त्यामुळे ऑल ऑफ दिस याचं उत्तर होईल. त्यानंतर पुढचं बघतो आपण विच ऑफ द फॉलोइंग कार्टिलेज ऑफ द लॅरिंग्स मेड अप बाय हायलिंग कार्टिलेज, तर कोणतं असतं थायरॉइड असतं. त्यानंतर बघतो आपण पार्ट ऑफ द लंग अरेटेड बाय रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स इज कोणतं असं पल्मोनरी युनिट असतं. त्यानंतर काय म्हटलं ट्रॅकिया डिवाइड ॲट द लेवल ऑफ द लोअर बॉर्डर, तर कोण असतं फोर्थ थोरॅसिक वर्टिब्रा. म्हणजे फोर्थ थोरॅसिक वर्टिब्रा म्हणजे काय म्हटलं T4ला काय होतं ट्रॅकिया डिवाइड होतं 2 पार्टमध्ये, अशा प्रकारे म्हटलं. त्यानंतर आता पुढचं बघतो आपण की फ्युजन ऑफ द लोअर पोल ऑफ किडनी मे रिझल्ट काय असतं, मे रिझल्ट हॉर्सशू शेपची असते. त्यानंतर ऑन ॲव्हरेज द वेट ऑफ द किडनी मेल्स किती असते 150 ग्रॅम असते. त्यानंतर आता पुढचे बघतोय आपण MCQ. आता पुढच्या MCQ मध्ये काय सांगितलंय, द विच ऑफ द पार्ट इज नॉट कंटेन ऑफ ब्रॉड लिगामेंट, तर काय असतं लिगामेंट ऑफ द ओरी. त्यानंतर विशेषतः यकृत एवं प्लिवा के स्थान में कोणसी कला होती, तर कोणती रक्तदार कला असते. त्यानंतर श्रोत्रेंद्रिय म्हणजे कर्ण में किस महाभूत के आधिक्य होते, तर कोणतं आकाश महाभूतचा आधिक्य असतं. त्यानंतर काय सांगितलंय अभिपच्य मानस्य शिरयोस्य संतानिका डॅश में किस रचना के निर्मित का वर्णन किया गया, तर कशा त्वचाचे आहे. त्यानंतर आज सांगितलंय विच पार्ट ऑफ द आय बॉल इज अव्हेस्क्युलर, तो कोणता असतो कॉर्निया असतो. त्यानंतर द ॲफरेंट ऑर सेन्सरी डिव्हिजन ट्रान्समिट इम्पल्स फ्रॉम कुठं पेरिफेरल ऑर्गन टू CNS. त्यानंतर आता पुढची 20 MCQ बघतोय द लेंथ ऑफ द पॅराटाइड डक्ट इज डॅश सेंटीमीटर, तर किती असतं 5 सेंटीमीटरची असते. त्यानंतर संपूर्ण शरीर की लांबी सुश्रुत के अनुसार
किती होती तर 120 अंगुल असतात. त्यानंतर काय सांगितलं विषलग्न मर्म डॅश डॅश विषलग्न मर्म संख्या डॅश डॅश आहे तर किती असतं 3 असतात. त्यानंतर शिरा उत्पत्ती स्थान कोणते असते नाभी असतं. त्यानंतर नाभी प्रवाह धमनी संख्या आहे तर किती असतं 24 असतात. त्यानंतर काय म्हटलं डॅश डॅश स्त्रोतांशी स्त्रवणास स्त्रोतांशी. त्यानंतर हे स्त्रोतस के पर्याय आहे तर कोणते नाडीय पंथ्यानं निकेत आणि हे सर्व हे त्याचे पर्याय. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट ओपन इन टू राईट एट्रियम तर काय असतं स्मॉल कार्डियक वेन असतं. त्यानंतर लार्जेस्ट वेन ऑफ द हार्ट तर कोणती असते कोरोनरी सायनस असते. त्यानंतर पॅरायटल प्ल्युरा इज सप्लाइड बाय पॅरायटल प्ल्युरा सप्लाइड होते इंटरकॉस्टल नर्व. त्यानंतर फ्रेनिक नर्व त्यामुळे बोथ ए अँड बी. त्यानंतर नंबर ऑफ द ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट ऑन द राईट साईड ऑफ द लंग तर किती असतात 10 असतात. त्यानंतर पुढचं बघतो आपण द राईट लंग इज डिवायडेड इन टू त्यामध्ये राईट लंगमध्ये डिवाइड असते 3 लोब असते आणि 2 फिशर असते. त्यानंतर युनिलॅटरल अफायसिस इज द ॲनोमेगली ऑफ तर कोणाची असते किडनीची असते. त्यानंतर इच किडनी इज अबाउट द डॅश सेंटीमीटर लॉंग डॅश सेंटीमीटर ब्रॉड आणि डॅश सेंटीमीटर थिक तर काय असतं 11-6-3 सेंटीमीटर लॉंग 6 सेंटीमीटर ब्रॉड आणि 3 सेंटीमीटर थिक असते. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ द त्या पुढचं बघतो आपण विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द स्पर्मॅटोझोआ तर कोणतं असतं हेड असतं नेक असतं मिडल पीस असतं टेल असतं त्यामुळे ऑल ऑफ दिस हे उत्तर होईल. त्यानंतर 16 बघतो आपण खलवा डॅश डॅश खलवापी सप्त भवंती धात्वा आशय अंतर मर्यादा तर काय असतं कला हे उत्तर कला खलवापी सप्त भवंती धात्वा आशय अंतर मर्यादा हा असे. त्यानंतर मन हा डॅश डॅश इंद्रिय आहे तर मन कसं आहे उभयात्मक इंद्रिय. त्यानंतर तांबरा डॅश डॅश प्रकार आहे तर तांबरा काय असते त्वचा आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नेसल कॉन्की तर काय म्हटलं लॅटरल इन्फिरियर असतो मिडल असतो सुपिरियर असतो पण लॅटरल नसतो. त्यानंतर काय सांगितलं स्ट्रक्चर इन व्हिज्युअल पाथवे तर काय असतं स्ट्रक्चर इन व्हिज्युअल पाथवेमध्ये असतं काय रेटिना असतो ऑप्टिक नर्व असते ऑप्टिक कायझमा असतो त्यामुळे ऑल ऑफ दिस उत्तर होईल. त्यानंतर आता पुढची 20 MCQ बघतो मॅन्ड्युलर सलायव्हरी ग्लँड इज सप्लाइड बाय तर काय फॅशियल आर्टरी. त्यानंतर काय म्हटलं मुद्रका प्रमाण डॅश डॅश अंजली होत आहे तर किती 4 असतो. त्यानंतर मर्म संख्या सुश्रुतक्यानुसार किती 107 आहेत. त्यानंतर कफोह सिराओ का वर्णन डॅश डॅश होत आहे तर कसं असतं श्वेतवर्णाचे असतं. त्यानंतर स्रोतस निर्माण में डॅश डॅश महाभूत का प्राधान्य होता है तर कोणते असते आकाश महाभूत असतो. त्यानंतर आचार्य चरक के अनुसार मास व स्रोतस का मूल स्थान डॅश डॅश आहे तर काय स्नायू आणि त्वक. त्यानंतर हार्ट इज सप्लाइड बाय तर काय कोरोनरी आर्टरी. त्यानंतर बेस ऑफ द हार्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲट द पोस्टिरियर सरफेस. त्यानंतर पॅरायटल प्ल्युरा इज सप्लाइड बाय आर्टरीज तर कोणकोणते असते इंटरकॉस्टल असते इंटरनल थोरॅसिक असते मस्कुलो फ्रेनिक असते त्यामुळे ऑल ऑफ दिस इथं उत्तर होईल. त्यानंतर इच ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट इज डॅश डॅश सेक्शन ऑफ द लंग त्यामध्ये कोणते असते ॲनाटॉमिकल असते फंक्शनल असते सर्जिकल असते त्यामुळे काय होईल ऑल ऑफ दिस इथं उत्तर होईल. त्यानंतर लेंथ ऑफ द ट्रॅकिया किती असते 10 सेंटीमीटर असते. त्यानंतर डबल युरेटरी डॅश डॅश कंडिशन तर काय असते डेव्हलपमेंट ॲनोमोली असते. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू लिगामेंट ऑफ युरिनरी ब्लॅडर त्यानंतर कोणतीही ट्रू नाही आहे तर काय मेडियल अम्बिलिकल फोल्ड. त्यानंतर वेट ऑफ द प्रोस्टेट ग्लँड अप्रॉक्सिमेटली किती असते 8 ग्राम असते. त्यानंतर इनमें से कोणसा कला का प्रकार नाही आहे तर कोणता कला प्रकार नाही वाददार आहे त्याचा प्रकार नाही. त्यानंतर नासा डॅश डॅश स्थानम तर नासा घ्राण इंद्रिय स्थानम. त्यानंतर मांसधारा त्वचा में निर्माण होने वाली व्याधियाँ कौन सी तर कोणती मांसधारा त्वचेत होती भगंदर होती विद्रती होती आरश होती त्यामुळे इनमें से सभी हे त्याचं ऑल ऑफ दिस त्याचं उत्तर होईल. त्यानंतर डॅश डॅश इज द टाईप ऑफ द पॅपिला ऑफ द टंग तर कोणते सर्कमव्हॅलेट असते फंगी फॉर्म असते त्यानंतर फिलिफॉर्म असते त्यामुळे ऑल ऑफ दिस उत्तर होईल. त्यानंतर इन ऑइल फॅक्टरी पाथवे डॅश डॅश नंबर ऑफ द ऑइल फॅक्टरी नंबर आर प्रेझेंट तर किती असतात 20 असतात. त्यानंतर आता शेवटची 20 MCQ बघतोय आपण यामध्ये काय सांगितलं डॅश डॅश इज द स्मॉलेस्ट सॅलरी ग्लँड तर कोणती असते सब लिंग्वल असते. त्यानंतर डॅश डॅश अर्धांजली प्रमाण आहे तर किती असतं अर्धांजली प्रमाण कोण शुक्र आणि ओज त्यामुळे बोथ ए आणि बी होईल. त्यानंतर मार्मानी डॅश डॅश विषय अर्ध मुद अर्हंती यस्माच मर्मस्तु हातायन भवंती सद्य तर कोणते असते शल्य. त्यानंतर काय म्हटलं अवैध शिरा संख्या किती होती तर किती असतं 98 असतात. त्यानंतर तिर्यगामी धमनी का कार्य काय असतं तर काय स्वेदवहन. त्यानंतर आमाशय येऊन वामपश्म डॅश डॅश स्रोतस का मूल स्थान आहे तर काय अन्न व स्रोतस मूल स्थान आहे. त्यानंतर आर्तव स्रोतस का मूल स्थान आहे तर काय गर्भाशय आर्तववाहिनी धमन्या. त्यानंतर डॅश डॅश इज द नोन ॲज अ पेसमेकर ऑफ द हार्ट तर काय म्हटलं एस ए नोडला म्हटलं. त्यानंतर सेम्युलर वॉल इज रिलेटेड टू हार्ट असते. त्यानंतर काय म्हटलं ॲस्पिरेशन ऑफ एनी फ्लुइड फ्रॉम द प्लुरल
कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज काय म्हटलं आहे पॅरिसेंटेसिस थोरायसिस. त्यानंतर बघतो पुढं 11 MCQ कॅरिना इज द एरिया डॅश डॅश डिवाइड, तर काय ट्रॅकिया. त्यानंतर पॅरायटल प्लेवरा इज सब डिवायडेड इंटू काय असतं कोस्टल असतं. त्यानंतर डायफ्रॅग्मॅटिक असतं. त्यानंतर मिडियास्टिनल आणि सर्वायकल असतं, त्यामुळे हे ऑल ऑफ दिस त्याचं उत्तर होईल. त्यानंतर पॉलिसिस्टिक किडनी इज डेव्हलपमेंट इन ॲनोमॅगली विच कॉजेस द हायपर टेन्शन. त्यानंतर लेंथ ऑफ द फिमेल युरेथ्रा किती असतं 4 सेंटीमीटर आणि मेल किती असते 20 सेंटीमीटर असते. त्यानंतर पुढं बघतो आपण चॉकलेट सिस्ट आर रिलेटेड विथ काय असतं ओव्हरीज असतं. त्यानंतर पुढचं MCQ बघतोय सभी संधी प्रदेशों में डॅश डॅश काला का अस्तित्व होता है, तर त्यामध्ये काय म्हटलं श्लेष्मधरा काला. त्यानंतर नेत्र में डॅश डॅश मंडल होते, तर किती असतं 5 मंडल असतं. त्यानंतर सुश्रुत के अनासर डॅश डॅश त्वचा प्रकार नाही आहे, तो कोणती नाही शुक्र नाही आहे. त्यानंतर शुक्रधारा ही नाही आहे. त्यानंतर काय म्हटलं रेटिना इज कंपोज ऑफ, तर काय नसते 10 लेअरने कंपोज असते. त्यानंतर इन टेस्ट ऑफ द पाथवे द पोस्ट 1/3 ऑफ द टंग इन्क्लुडिंग फ्रॉम द वॅलेट पॅपिल इज कॅरिड बाय, तर काय असतं क्रॅन्युअल नर्व ऑफ द 9th टिल द इन्फिरियर गँग्लिया. या अशा प्रकारे टोटल 100 MCQ आपण बघितलेले आपण पेपर 2चे एक्सपेक्टेड MCQ असतील हे उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसू शकतात. तर याची PDF तुम्हाला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल. चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.